प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाने हेल्दी आणि पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे। टिफिनसाठी असो किंवा रोजच्या नाश्त्यासाठी काय पदार्थ बनवायचा प्रत्येक गृहिणीला सतावणारा प्रश्न। चला तर मग सुवर्णास किचनमध्ये आज आपण हिरव्या मुगाचे खुसखुशीत खमंग थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा चटणीसोबत कसेही खाऊ शकता। नुसते जरी खाल्ले तरी मुलांना आवडतील इतके करायला सोपे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होतात। हिरव्या मुगाचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 1 कप हिरवे मुग रात्री झोपण्याच्या आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवले। सकाळी उठल्यानंतर ते छान मस्त भिजलेले होते। सर्व काही मूग मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। यामध्ये आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता। मिक्सरला आपल्याला हे चांगलं रवाळ वाटून घ्यायचे। वाटताना यामध्ये थोडंसं पाणी जरी टाकलं ना तरी पण चालेल। सर्व काही मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। मिक्सरचं भांडं धुवून मी थोडंसं पाणी अजून टाकलं। सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहे ज्या मुलांसाठी पौष्टिक पण असतात। तर इथे मी कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि गाजर किसून घेतलेले, सर्व भाज्या बारीक कापून घेतल्या। थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पण बारीक कापून घेतली। आता यामध्ये अर्धा चमचा काळे मिरे ना मी कुटून टाकलेले, 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ ना मुगासोबत भिजत टाका। 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ। तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ टाकलं तरी पण चालेल। बेसन पिठामुळे पण पराठा थालीपीठ खमंग खुसखुशीत होतात। आता यामध्ये मसाले टाकायचे, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड। हे सर्व काही टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व काही पदार्थ मिक्स करत असताना आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकायचे। मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाहीये, थोडंसं सैलसर करायचंय। तर अशा प्रकारे झालं पाहिजे। तर आता इथे मी शेगडीवरती एक पॅन ठेवलेला आहे मोठा लोखंडी। तुम्ही तवा ठेवला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जो असेल पॅन तो ठेवा। मुलांसाठी करणार असाल तर याला तेल न लावता तूप लावायचंय। साजूक तूप थोडंसं पॅनला लावून घेतल्यानंतर त्यावरती छोटी छोटी थालीपीठ करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हाताने केली तरी पण चालेल। थालीपीठ करताना खूप जास्त जाड करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही। अशा प्रकारे मी आता पॅनवरती 4 ठिकाणी थालीपीठ टाकून घेते। मोठा पॅन असल्यामुळे ना मी 4 ठिकाणी केलेले, तुम्ही तव्यावरती पण करू शकता। अशाच प्रकारे कास्ट आयरनचा हा पॅन मला तर इंडस व्हॅली कंपनीने दिलेला आहे। खूप छान यावरती धिरडी पराठे होतात आणि अजिबातही चिटकत नाही। आता वरच्या बाजूने पण आपल्याला थोडं साजूक तूप लावायचं आहे आणि थालीपीठ पलटी करायचे। थालीपीठ पलटी केल्यानंतर आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच ते भाजायचे। दोन्ही बाजूने ना चांगले शेकून घ्यायचे। हाय फ्लेमवरती भाजू नका, नाहीतर मग ते आतमध्ये कच्चे राहतील। मुगाचे थालीपीठ आतपर्यंत शिजेपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे। थोडासा गोल्डन रंग आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे। तर हे बघा दोन्ही साईडला मी ना चांगले भाजून घेतलेले। याला खूप जास्त तेल किंवा तूप नाही लावलं तरी पण चालेल। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता, मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता। सॉससोबत, दह्यासोबत, चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। आरोग्याला हेल्दी आणि पौष्टिक असे आपले हे मुगाचे थालीपीठ झालेले आहे। नक्की करून बघा रेसिपी। आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।